लहानपणी ग्रामीण भागात शेतीचे संस्कार झालेली एक पिढी मोठ्या संख्येने महानगरात वास्तवास आहे। ही पिढी आज वेळ मिळेल तशी गावखेड्याकडे येऊन शेती कसण्याचा प्रयत्न करू लागली आहे। या पिढीच्याच प्रतिनिधी आहेत परभणी जिल्ह्यातल्या झरीच्या चंदा पाटील। लग्नानंतर चंदाताईंच्या आईनं त्यांना सासरी 10 एकर शेती घेऊन दिली। ही शेती आज त्या आपल्या बंधूंच्या आणि कुटुंबियांच्या मदतीने कसतायत। सध्या त्यांच्याकडे मिश्र फळबाग आहे। यामध्ये यंदा त्यांनी हळदीचं आंतरपीक घेतलंय। यापासून त्यांना किमान 8 लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपण चंदा पाटील यांच्या फळबागेतल्या हळद आंतरपिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या झरी गावी जाणार आहोत। शेती परवडत नाही म्हणून शेतीचा नाद सोडून सगळेच जण शहराकडे धावतायत हे आपण सगळीकडेच पाहतोय। पण गेल्या 10 वर्षांपासून शेती आज ना उद्या फायद्यात येईल यासाठी धडपडणारी मंडळी देखील आहेत। यापैकीच एक आहेत परभणी जिल्ह्यातल्या झरीच्या चंदा पाटील। पतीच्या नोकरीनिमित्त त्या मुंबईत राहतात, पण शनिवारी आणि रविवारी शेतीचं नियोजन करण्यासाठी त्या झरीला येतात। माझ्या आईवडिलांकडे 30 ते 40 एकर जमीन सांडस या गावी होती। तर मला लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळे मी आणि माझ्या आईने मिळून ही 10 एकर शेती झरी या परिसरात घेतली। शेती घेतल्यानंतर पारंपरिक शेतीला फाटा देऊन मी फळबागाची झाडे लावायचं ठरवलं। चंदाताई पाटील यांनी आपले पती प्रल्हाद पाटील तसंच बंधू डॉक्टर अवधूत निरगुडेंच्या मदतीनं 2005 पासून शेती कसण्यास सुरुवात केली। 2009 पर्यंत त्यांनी 10 एकरात चिकूची 150, आंब्याची 100 आणि पेरूची 80 झाडं लावली। 2013-14 पासून चंदाताईंना फळ पिकांचं उत्पादन हाती येऊ लागलंय। गेल्या 2 वर्षांपासून त्यांना शेतीचा सगळा खर्च वगळता 1 लाखांचा नफा हाती राहत होता। यावर 2 ते 3 शेतमजुरांची कुटुंब चालत होती, पण शेतीतून म्हणावा तेवढा नफा मिळत नव्हता। म्हणून गेल्या वर्षी त्यांनी नगदी पिकं घ्यायचं ठरवलं। त्यांनी 5 एकर चिकूमध्ये हळदीचं आंतरपीक घेतलंय। मी मुंबईला असते, पण तरी पण माझं लक्ष या शेतामध्ये असते आणि मी दर 8 दिवसाला शेतामध्ये येते आणि भावाच्या सहकार्याने शेती पाहते। चिकूची झाडे लावली आणि त्यामध्ये बाकीची जमीन वाया जात होती, म्हणून त्यामध्ये मी हळदीचं आंतरपीक घेतलं आणि हळदीला पाणी देता देता माझे चिकूचे झाडंही पोचले गेले। चंदाताईंना हळदीचं जवळपास 80 ते 90 क्विंटल उत्पादन हाती आलंय। हळदीची सध्या 10 ते 12 हजार रुपये क्विंटलचा भाव आहे। यानुसार त्यांना हळदीपासून 9 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। तर हळद पिकाला आलेला 2.5 लाखांचा खर्च वगळता किमान 7 ते 8 लाखांचा नफा हाती येणार आहे। माझी हळद आता काढून तयारीसाठी पडलेली आहे। माझी परिपक्व हळद बाजारात नेण्यासाठी 125 ते 150 क्विंटल होण्याची अपेक्षा आहे। हळदीला मला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आला आहे आणि त्याच्यापासून मला 13 ते 14 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। हळद लागवडीमध्ये चंदाताईंना बंधू डॉक्टर अवधूत निरगुडेंचं मोलाचं मार्गदर्शन तसंच मदत मिळाली। यासाठी त्यांना दैनिक ॲग्रोवनची मोठी मदत झाली। मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ चाललेलं आहे, पाण्याचं जे कमी प्रमाण आहे आणि आपण काहीतरी एक आदर्श निर्माण करावा या हिशोबाने आम्ही फळबागेमध्ये आतापर्यंत जे पारंपरिक पिकं घेत होतो त्याला फाटा फोडून आम्ही हळद हे एक कमर्शियल पीक घेण्याचा विचार केला आणि तुमच्या ॲग्रोवनच्या गाईडमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला आणि आमच्या काही अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी हळदीचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि ते उत्पन्न आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आलेलं आहे। हळदीच्या पिकांबरोबर चिकू, आंबा आणि पेरूपासून चंदाताईंना वार्षिक 3 ते 3.5 लाखाचं उत्पन्न मिळतं। तर संपूर्ण 10 एकरातल्या फळशेतीला मजूर, पाणी आणि मशागतीसह व्यवस्थापनाचा 2 ते 2.5 लाखांचा खर्च वगळता 1 लाखाचा नफा शिल्लक राहतो। विहीर असल्यामुळे आणि दुधना नदी जवळ असल्यामुळे 12 महिने विहिरीला पाणी असते आणि ते शेतीला व्यवस्थित पुरतं। आंब्याला 250 क्विंटल माल निघून मला 1 लाख रुपये उत्पन्न व्हायची अपेक्षा आहे। आंब्यामध्ये मला मूग आणि उडीद प्रत्येकी 3-3 क्विंटल झाले आणि गहू 25 पोते झाले। आंब्यामध्ये साधारणतः 900 शेवग्याचे झाडे लावलेत आणि त्याच्यापासून मला दरवर्षी 30 ते 40 हजार उत्पन्न निघायची अपेक्षा आहे। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून चंदाताईंना शेतीतून फारसा नफा मिळत नव्हता। जेमतेम खर्च वसूल होऊन 3 ते 4 कुटुंबाचा चरितार्थ चालत होता। पण यंदा मात्र हळद पिकानं चंदाताईंना शेती कसण्याचा उत्साह बळावलाय। नोकरीनिमित्ताने मुंबईला असतो आणि त्यांच्याकडे सांडस तालुका कळमनुरी येथे वडिलोपार्जित जमीन होती। त्यांच्या आई आणि त्या नेहमी शेतात जात होत्या आणि यांना एज्युकेशन जरी असेल ते यांचं लक्ष जास्त शेतात होते
त्यामुळे त्यांचा उत्साह पाहून त्या दोघींनी, त्यांच्या आईने आणि त्यांनी झरी परिसरात शेती घेतली. दुधना नदीच्या साधारणतः 1000 फुटावरच ही शेती असल्याने त्या दुधना नदीच्या पाण्याचा बराच उपयोग झाला. 12ही महिने साधारणतः या शेतात म्हणजे पाणी पुरते ड्रीप इरिगेशनमुळे. आणि वेगवेगळे 12ही महिने या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेण्यात येतात, जेणेकरून आजूबाजूच्या किंवा झरीच्या परिसरातील 10-15 लोकांना दरवर्षी रोजगार मिळतो. चंदाताईंना शेतीची आवड लहानपणापासूनच होती, त्यामुळेच त्यांना शेती घेऊन देण्यात आईनं आर्थिक मदत केली. त्यांची शेतीची आवड सासरी देखील कायम ठेवण्यात आईचा मोलाचा हातभार लागलाय. त्याच्या वडिलाला पण आवड होती आणि माझ्या मुलाला आवड आहे, म्हणून आम्ही शेती घेतली आणि त्याची ते प्रगती करतात. शेतामध्ये मला आवड आहे त्यांच्यासोबत. मी 8 दिवसाला किंवा महिन्याला महिन्याला येते आणि मग मला आवडते शेती. चंदाताई आठवड्यातून एकदा येऊन शेतीचं नियोजन करतात. या कामात त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांचीही मदत मिळते. जे काय आमच्या व्यवसायाशी निगडीत जे ज्ञान असते त्यांचं ज्ञान त्यांना आम्ही सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं आणि हे अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्य करता येते. मुंबईला राहून सुद्धा या शेतीमध्ये उत्पन्न करण्यात त्यांचा मानस आहे आणि ह्या गोष्टीला आम्ही थोडं प्रोत्साहित केल्यामुळे त्यांनी आज चांगलं उत्पन्न त्यांना घेण्यात आलेलं आहे. दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचं चंदाताईंच्या लक्षात आलंय. त्यांना अनेक आंतरपिकाची आणि कमी खर्चाची पाळेकर तंत्राची शेती कसण्याचा सल्ला डॉक्टर बंधूंनी दिलाय. नांदेडला वैद्यकीय व्यवसाय करत असताना सुद्धा आम्ही गावाकडे पारंपरिक शेती करत होतो. पण मागच्या 5 वर्षापासून जेव्हापासून तुमचा ॲग्रोवन सुरू झालेला आहे, त्याच्यातून आम्हाला ही शेती करण्याची स्फूर्ती मिळालेली आहे. आणि मागच्या 3-4 वर्षापासून सामटीवर जे पाळेकर सरांचे जे काय सदर तुम्ही दाखवतात, ते सदर आणि पाळेकर सरांच्या एका कॅम्पनंतरसुद्धा परिणाम झाला. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी शेतकरी जो मागे चालला आहे त्यासाठी काहीतरी आदर्श करण्यासाठी आम्ही वैद्यकीय व्यवसाय करत करत दर रविवारी गावी जाऊन नैसर्गिक शेती किंवा शेती हे करतो. चंदाताईप्रमाणे शेतकऱ्यांनी बहुवार्षिक फळपिकांमध्ये कोरडवाहू तसंच भाजीपाल्याची कमी काळाची पिकं घेतल्यास त्यांना वर्षभर नियमित पैसे मिळत राहतील. चंदाताईंनी आंतरपिकांमुळे आपली शेती फायद्यात आणण्यात यश मिळवलंय. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.